नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा यूट्यूब चॅनल स्वागत आहे. चला मग काहीतरी तुम्हाला लोकांना सर्वांना दाखवतो. चला. ये लोग भूखे से रोक चुके हैं अभी. तर मंडळी तुम्ही समजला असणार, आता होळी आहे. तर आता माझ्या कामावरती होळी सेलिब्रेट चालू आहे. बघा, जो येतो त्याला फक्त कलर लावणं चालू आहे इकडे. का ऐकत नाहीत हे लोक. मी तर मध्ये आहे. जो बाहेर आता ड्युटी करून निघाला बाहेर, इकडे पूर्ण टीम अशी कलर गन, कोण मिलिटरीवरती कसे बॉर्डरवरती घेऊन उभे असतात तसे हे लोक उभे आहेत. फक्त जो येईल त्याला कलर लावतात आणि जबरदस्ती बोलून लावतात. कुछ हुआ तो प्रूफ बना के रखा हूं मैं. रोहित भाई जा रहा है अपना. हाँ, मैं भी पैर से आ रहा हूँ. रुको पैर से आ रहा हूँ. ये कौन सा बदला लिया रे? अरे बाकी है. ये थोड़ा रख, दिव्या भी है. थोड़ा रख. स्टोर आणि हे आमची फोटो खींच ना, फोटो खींच ना. भाई कपड़े में कौन डालता है? नहीं, इसको लगाया था, इसको लगाया भाई. हमारे घर आके लेके जा रहा है. एक्चुअली मेरे बाप प्योली उसको यार दबाओ मत. वो तो मतलब ग्रुप में फोटो सर के साथ में. ये एकदम भुलभुलैया वाला नहीं लग रहा है. पानी. तर मंडळी कामाकडची होळी झालेली आहे. आता मग मी चाललो माझ्या गावची होळी खेळायला. मग गावची होळी खेळताना कसा मोबाईलमध्ये ठेवायला लागेल. आता माझ्या मित्रांनी मस्त थार घेतलेली, थार काढले. आता थारमधून मस्त आम्ही फिरतोय गावात. फुल वटकेसात फिरतोय, फुल वटकेसात. एकदम वट वाटते हा भाई. मग भेटला एक आमचा मित्र. लवकर ये. 200 दे. पोचते दे. मग त्याला भेटलो. आम्ही निघालो तिकडून. मग पेट्रोल भरलं. पेट्रोलला डिझेल लागतं. डिझेल भरलं. मग आम्ही तिकडून निघालो. मग मस्त आम्ही आमचं गाव फिरायला लागलो. खूप दिवसानंतर सुट्टी भेटलेली, तर त्याला बोललो चल पहिले गाव फिरू, मग आपण होळी खेळायला जाऊ. कारण की होळी खेळायला गेलो तुम्हाला फिरायला भेटणार नाही. खूप दिवसानंतर गाव फिरायचं मन केलं, ते पण थारमधून. कसं आहे, जरा वट वाटते भाई. वट एकदम फुल वट वाटते. मस्त सुंदर गाव होतं आमचं. फिरत मग आलो. असंच फिरता मजा केली. मग गावात होळी खेळालो. ते होळीचे व्हिडिओ फोटो काढायला जमला नाही, पण रात्रीची होळी दाखवतो चला तुम्हाला. ही आहे आमच्या रात्री गावची होळी. मग रात्री गावची होळी बघा तुम्ही किती सुंदर आहे. आणि तिकडे काय काय होते बघा. हे असे विविध प्रकारचे सोंग येतात. चला दाखवतो. आणि आत्मीयतेने हे करतात. त्याच्यामुळे आपल्याला सुंदर कलाकृती या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे खरंच घरी न बनवतात, काय रेडीमेड आणलेले सोंग नाहीत. तुम्ही बघू शकता किती सुंदर बनवलेले आहे. असं वाटतं जसं काही रिअल आहे. तुम्ही बघा, खूप मस्त आहे. अजून खूप आहेत. चला दाखवतो. यंदाचे आपले सोंगांचे परीक्षक श्री धीरज नाईक. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. प्रेक्षकांनी, रसिकगणांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आणि संकटाला
प्रत्यक्षात श्री साईबाबांचं आपण दर्शन घ्यायचं आहे. भवानीच्या चरणी पुनश्च एकदा आपण नतमस्तक होऊया. तुळजा भवानी माते की. ही रेडीमेड सोंग नाही तर खरोखर ही जी प्रतिकृती जी आहे स्वतः हाताने बनवलेली आपल्याला ही सोंग दिसत आहेत. प्रत्येक सोंग हे त्यांच्या कलाकुसरीने. चला मग मंडळी, आमची होळी संपलेली आहे. बाय बाय.